यावर्षी देखील मिळाली आहे. एकूणच जर पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांची मांदियाळी या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. ज्या सन्माननीय पाहुण्यांच्या शुभास्ते या स्पर्धांचा शुभारंभ आपण पाहिला आणि त्यानंतर मात्र थरार क्रिकेटचा अनुभवत असताना गोलंदाज चिंट्या संदीप उर्फ चिंट्या या ठिकाणी बॉलिंग मार्क वरती जर्सी क्रमांक 45 रोहित शर्माची आठवण करून देणारा हा जर्सी क्रमांक, परंतु इथे मात्र बॉलिंग मार्क वरती सज्ज होत आहेत. तर पंचांचा इशारा या ठिकाणी नक्कीच येतोय. सामन्याला होती सुरुवात. लेट्स प्ले. डावखुऱ्या हाताचा फलंदाज प्रतीक ठाकूर स्ट्राईक. पहिला चेंडू जोरकस प्रहार आणि इथे मात्र चेंडू बघता बघता जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील धावा 6. षटकार. पहिल्याच चेंडूवरती मात्र घणाघाती प्रहार आपल्याला पाहायला मिळालाय. दुपारचं सत्र आहे, रखरखत ऊन आणि या उन्हामध्ये रंगणारी ही या खमंग क्रिकेटची मेजवानी. तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा मात्र या सामन्याकडे टिकून राहिल्यात. पहिल्या फेरीतील ही दोनही संघ एक एक सामना जिंकून या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश सुनिश्चित केला आहे. परंतु इथून मात्र एका संघाचा प्रवेश थांबेल तर दुसरा संघ मात्र आपली विजयी घोडदौड सुरू ठेवेल. यावेळेला मिडानच्या डोक्यावरून चेंडू जातो लॉंग ऑन रिझन मध्ये. 1 बाउन्स इनटू द फेन्स. 4 धावांसाठी चौकार. रखरखता ऊन आणि या उन्हामध्ये काय कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. सातत्यानं आम्ही या गोष्टींचा उल्लेख करतोय कारण हिवाळ्यांचे दिवस जरी असले तरी दुपारच्या सत्रामध्ये थोडासा उन्हाचा तडाखा आपल्याला जरूर जाणवतो. आणि अशा प्रकारचा जर सामना मैदानावरती होत असेल ना तर मात्र तमाम क्रीडा रसिकांना ही सुवर्ण संधी असणार आहे. यावेळेला मात्र कमालीचा टायमिंग आहे. ही ताकद आहे या खेळाडूची. प्रतीक ठाकूर इज ऑन फायर. यावेळेला मात्र डीपेक्षा कव्हर च्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. षटकार. जबरदस्त फलंदाजी, मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी आणि काय कमालीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये. संदीप या गोलंदाजाची अक्षरशः मी म्हणेन धुलाई करताना फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जणू पॅव्हेलियन मधून सेट होऊन हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय की काय आणि आल्या आल्या कमालीची आक्रमक फलंदाजी मैदानावरती साकारतोय. प्रत्येक एका चेंडू नंतर इथे मात्र चर्चा, सल्ला मसलत, विचार विनिमय, क्षेत्रक्षणामध्ये बदल सर्व काही मैदानाच्या आतमध्ये होतोय. दोन ताकदवर संघ ज्यावेळेला एकमेकांच्या समोर उभे ठाकतात, दोन परंपरागत प्रतिद्वंदी ज्यावेळेला एकमेकांच्या समोर उभे टाकतात त्यावेळेला हा थरार क्रिकेटचा आपल्याला अनुभवायला मिळतो, पाहायला मिळतो. कारण ही स्पर्धा आहे मानाची, ही स्पर्धा आहे सन्मानाची, ही स्पर्धा आहे आमदार चषक 2024 ची. 8व्या पर्वामध्ये ही स्पर्धा नक्कीच या ठिकाणी सर्व क्रिकेट रसिक मात्र ही स्पर्धा एन्जॉय करताना बरेचसे क्रीडा रसिक हे प्रत्यक्ष मैदानावरती येऊ शकले नाहीत, मात्र युट्यूबच्या माध्यमातून आमच्या समोर जोडले गेलेत आणि त्या तमाम क्रीडा रसिकांचं देखील आपण या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूयात. बरेचशा प्रेक्षकांच्या आम्हाला या ठिकाणी फोन कॉल्स आले, त्यांच्या विविध या ठिकाणी कमेंट्स देखील आल्यात. परंतु इथे प्रतीक ठाकूर थांबायचं नाव नाही आहे. चेंडू मिळाला स्लॉट मध्ये आणि त्या चेंडूला भिरकावून दिलाय समोरच्या पार्किंग प्लॉट मध्ये. 6 धावांकरता बिग हिट. षटकार. या ठिकाणी चेंडूची मागणी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. षटक क्रमांक 1 सुरू आहे आणि धावफलक जर आपण पाहिला, गोलंदाजीचं पृथक करायला तर आपण पाहिलं तर 6-4-6-6 असं काहीच चिन्ह आपल्याला या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतंय.
तर या ठिकाणी प्रतीक ठाकूर वन मॅन आर्मी मैदानाच्या आतमध्ये म्हणेन कमालीची फलंदाजी. 3 षटकार 1 चौकार आतापर्यंत त्याने या इनिंग मध्ये साकारले जाणे. काय कमालीचा खेळ मैदानावरती साकारलाय. तमाम क्रीडा रसिकांना मी म्हणेन मंत्रमुग्ध केलंय. विरुद्ध दिशेला ही या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, नेहमीच केडी ज्या वेळेला आमच्या समालोचन कक्षामध्ये असतात ना, त्यावेळेला या छोट्या छोट्या गोष्टी ते नेहमीच आवर्जून आम्हाला उल्लेख करतात की हा हिटिंग झोन नाहीये. हा हिटिंग झोन डावखुरा हाताच्या फलंदाजासाठी नाहीये. अगेन्स्ट द विंड फलंदाजी करतोय आणि अगेन्स्ट द विंड कमालीची फलंदाजी. विचार करा, जर हवेची साथ मिळाली तर मात्र हा फलंदाज प्रत्येक चेंडू स्टेडियमच्या बाहेर पाठवण्याची धमक या खेळाडूच्या बॅटमध्ये. आणि याही वेळेला कमालीचा टायमिंग आहे. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे लोअर फुल टॉस मध्ये कन्वर्ट केलाय. 4 धावांसाठी येतो आणखीन एक दमदार चौकार. आणि आता प्रतीक ठाकूर वन मॅन आर्मी मैदानाच्या आतमध्ये KPL पासून सुरू झालेला या खेळाडूचा हा जो प्रवास आहे, आपल्या पदार्पणातच 2 व्हीलर जिंकणारा हा खेळाडू आणि जिथून यानं आपला कमाल मैदानावरती दाखवला. आणि आदित्यप्रिया लॉजिस्टिक बरोबर जुडले गेलेले नाव गेल्या अनेक वर्षांपासून सन्माननीय दीपक शेठ चव्हाण साहेबांच्या प्रमुख पुरस्कर्ते पदाखाली खेळणारा हा संघ आहे. आणि काय कमालीचा खेळ मैदानावरती साकारतोय प्रतीक ठाकूर. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू. वेट अँड वॉचचा क्रिकेट. शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला. 3 षटकार 3 चौकार तब्बल 30 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मी म्हणेन केडी जर आता इथे टेस्ट मॅच क्रिकेट आपण पाहिलं असतं तर कदाचित इनिंग डिक्लेअर करण्यापर्यंतची वेळ देखील आली असती. परंतु हे क्रिकेट आहे. कमबॅक करण्यासाठी ओळखला जातो स्वर्गीय रणजित कट्टे, डीजी किंग स्मॅश, जय मल्हार. हा संघ देखील तितक्या ताकदीचा संघ आहे. 2 षटकांमध्ये कमबॅक करण्याची धमक या संघामध्ये आहे. परंतु ज्या प्रकारचा या ठिकाणी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली आहे, 3 षटकांच्या सामन्यांमध्ये पहिल्या षटकात 30 धावा येणं ही संघासाठी मी म्हणेन सर्वाधिक महत्वाची सुरुवात असणार आहे. आणि ज्या जबरदस्त फॉर्म मध्ये सुरेश मोहिते फलंदाजी करतायत, नक्कीच पहिल्या षटकाच्या हायलाइट्स आपण एन्जॉय करू शकता. पनवेल टेनिस क्रिकेट.in ची ही नवीन संकल्पना गतवर्षीपासून आय थिंक KPL पासून आपण आणि त्याच्या अगोदरपासून ही संकल्पना आपण पाहिली की प्रत्येक खेळाडूची एक वेगळी क्लिप आपल्याला पाहायला मिळते. इनिंग हायलाइट्स आपल्याला पाहायला मिळतात. आणि काय कमालीचा खेळ. मैदानाच्या चौफेर टोलेबाजी. प्रतीक ठाकूर, ट्रिमेंडस ठाकूर ही संकल्पना तर त्यांच्या बरोबर जोडलीच गेली होती. परंतु या षटकामध्ये ज्या प्रकारे त्यांनी चौफेर टोलेबाजी केली आहे ना, मी म्हणेन मिस्टर 360 ही देखील संकल्पना आता त्यांच्या नावाबरोबर जोडली जाईल. कारण कमालीचा खेळ या मैदानावरती असं एकही क्षेत्र नाहीये की ज्या क्षेत्रामध्ये त्यांच्या बॅटमधून फटका आला नाहीये. अगदी डीप मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि फाईनच्या क्षेत्रामध्ये तब्बल 3 चौकार आणि 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. परंतु यावेळेला बॅटल असेल द मॅन इन फॉर्म सुरेश मोहिते. गतवर्षीचा क्रिकेट हंगाम अक्षरशः गाजवला. मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यानं या खेळाडूची मागणी राहिली. ॲज अ आयकॉन खेळाडू म्हणून पश्चिम महाराष्ट्रामधील बऱ्याचशा स्पर्धा या खेळाडूंना गाजवल्या. आणि आज मात्र पुन्हा एकदा कळंबोली क्रिकेटशी जोडला गेलाय. मागील 2 स्पर्धा जर आपण पाहिलं तर या खेळाडूचा बोलबाला नेहमीच राहिलाय. पहिल्या स्पर्धेमध्ये कमालीची कामगिरी राहिली आहे. यावेळेला समोरच्या दिशेनं फुल अर्लेनचा चेंडू होता. गोलंदाज